कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेबद्दल आपल्याला काय वाटतं की आपल्याला सगळं काही माहीत आहे? पण खरंच तसं आहे का? चला, एक छोटीशी प्रश्नमंजुषा घेऊया, आपलं ज्ञान तपासूया आणि हो, काही महत्त्वाच्या गोष्टी नव्याने शिकूया. तर मग तयार आहात? चला तर मग जास्त वेळ न घालवता थेट सुरू करूया. बघूया तरी या प्रश्नांची उत्तरं आपल्याला किती सहज देता येतात. कोणत्याही कामात सुरक्षेची सुरुवात होते ती स्वतःपासून. आणि यासाठी सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती? तर ती म्हणजे योग्य साधने. हो, तेच आपलं पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणजे PPE. ओके, तर हा आहे आपला पहिला प्रश्न. हे उपकरण तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, कुठल्या तरी फॅक्टरीत किंवा लॅबमध्ये. आठवतंय का याचं नाव? बरोबर, याला म्हणतात गॉगल्स. पण हे इतके महत्त्वाचे का आहेत? विचार करा, आपले डोळे किती नाजूक असतात, नाही का? हवेत उडणारे छोटे कण असोत, केमिकलचे शिंतोडे असोत किंवा साधी धूळ, या सगळ्यांपासून डोळ्यांना वाचवण्यासाठी गॉगल्सशिवाय दुसरा पर्यायच नाही. चला, डोळ्यांचं संरक्षण तर झालं, आता वळूया हातांकडे. जरा कल्पना करा, तुम्हाला एखादी जड, खरखरीत वस्तू उचलायची आहे. मग हातांच्या संरक्षणासाठी काय वापराल? याचं उत्तर आहे चामड्याचे हातमोजे. आणि यामागचं कारण अगदी सोपं आहे. साधे कागदी किंवा रबरी हातमोजे अशा कामावेळी लगेच फाटतील, पण चामड्याचे हातमोजे ते मात्र कापण्यापासून, खरचटण्यापासून आणि टोकदार वस्तूंपासून हातांना मजबूत संरक्षण देतात. ठीक आहे, डोळे झाले, हात झाले, आता विचार करूया संपूर्ण शरीराचा. कारण डोक्यापासून पायापर्यंत संरक्षण महत्त्वाचं आहे, बरोबर? मग सांगा, शरीराच्या मुख्य भागासाठी काय वापरलं जातं? अगदी बरोबर, लेदर ॲप्रन. हे खास करून वेल्डिंगसारख्या कामांमध्ये किंवा जिथे केमिकल उडण्याची शक्यता असते तिथे खूप महत्त्वाचं ठरतं. हे अक्षरशः एका ढालीसारखं काम करतं आणि आपल्या शरीराला धोकादायक गोष्टींपासून, गंभीर दुखापतींपासून वाचवतं. पण एक मिनिट, फक्त चांगली उपकरणं वापरून भागत नाही. अपघात तेव्हाही होऊ शकतात जेव्हा आपल्याला आपल्या आजूबाजूचे धोकेच माहीत नसतील. म्हणूनच आता आपण आपलं वातावरण आणि त्यातले धोके कसे ओळखायचे यावर लक्ष केंद्रित करूया. आता धोके म्हटलं की ते अनेक प्रकारचे असतात. इथे आपण दोन मुख्य प्रकार बघूया, रासायनिक आणि जैविक. फरक अगदी सोपा आहे. रासायनिक धोके म्हणजे केमिकल्समुळे होणारे धोके, जसं की स्फोटकं किंवा विषारी वायू. आणि जैविक धोके ते येतात सजीवांपासून, म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरस, ज्यांच्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं. चला आता बोलूया यांत्रिक धोक्यांबद्दल. म्हणजे काय? तर मशिनरी आणि उपकरणांशी संबंधित धोके. समोरच्या पर्यायांकडे बघा. यातला खरा मेकॅनिकल हॅझार्ड म्हणजे यांत्रिक धोका कोणता वाटतो? याचं बरोबर उत्तर आहे असुरक्षित मशिनरी. म्हणजे एखाद्या मशीनवर आवश्यक असलेलं संरक्षक कवच किंवा गार्ड नसणं. हे अपघातांचं एक खूप मोठं आणि कॉमन कारण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय? तर हा धोका पूर्णपणे टाळता येण्यासारखा आहे. आता बघा, सुरक्षेचा अर्थ फक्त आपल्या आरोग्य जपण्यापुरतं मर्यादित नसतो. त्यात पर्यावरणाची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर मग सांगा, यापैकी पर्यावरणासाठी सर्वात जास्त हानिकारक काय आहे? अगदी बरोबर, वापरलेलं इंजिन ऑइल. कारण काय? तर या तेलामध्ये जड धातू आणि अनेक विषारी रसायनं असतात. आणि जर याची योग्य विल्हेवाट लावली नाही तर ते थेट मातीत आणि पाण्यात मिसळतं आणि गंभीर प्रदूषण घडवतं. म्हणूनच याचं प्रॉपर डिस्पोजल खूप गरजेचं आहे. बरं, आपण कितीही काळजी घेतली तरी कधीकधी अपघात होतातच. आणि अशावेळी काय करायचं हे माहीत असणं हे अपघात टाळण्याच्या उपायांइतकंच किंबहुना त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे. हे एक वाक्य बघा, यात प्रथमोपचाराचं सगळं सार आहे. बाकी सगळ्या गोष्टी नंतर. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट फक्त एकच, ते म्हणजे जीव वाचवणं. चला आता एका गंभीर परिस्थितीचा विचार करूया. समजा एखाद्याला मोठी जखम झाली आहे आणि खूप रक्तस्राव होतोय. अशा वेळी सगळ्यात पहिलं काम काय करायला हवं? या परिस्थितीत सगळ्यात महत्त्वाचं आहे जखमेवर थेट दाब देणं. हे रक्तस्राव कमी करण्याचा आणि व्यक्तीला शॉक लागण्यापासून वाचवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. बाकीचे उपाय अशावेळी कुचकामी किंवा धोकादायक ठरू शकतात. आता पाहूया आणखी एक गंभीर आणि तितकीच धोकादायक परिस्थिती. जर एखाद्या व्यक्तीला विजेचा शॉक लागलाय आणि ती व्यक्ती वायरला किंवा कंडक्टरला चिकटून राहिली आहे, तर आपली पहिली रिॲक्शन काय असायला हवी? इथे अजिबात गोंधळून जायचं नाहीये. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम आहे मेन पॉवर सप्लाय बंद करणं. त्या व्यक्तीला थेट स्पर्श करण्याची चूक अजिबात करू नका, नाहीतर तुम्हालाही शॉक बसेल. एकदा का वीज बंद झाली की मगच त्यांना सुरक्षितपणे बाजूला करा आणि ताबडतोब वैद्यकीय मदतीसाठी फोन करा.
ठीक आहे, तर आतापर्यंत आपण नियम आणि प्रथमोपचार पाहिला. पण आता आपण या सगळ्याच्या मुळाशी जाऊया. सुरक्षेच्या सर्वात महत्त्वाच्या पैलूकडे, आणि तो पैलू आहे केवळ नियम न पाळता एक सेफ्टी कल्चर म्हणजेच एक सुरक्षित कार्यसंस्कृती निर्माण करणं. ही जी व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षा किंवा OHS संकल्पना आहे ना, ती खूप व्यापक आहे. तिचा उद्देश फक्त अपघात टाळणं इतकाच नाहीये, तर कर्मचाऱ्यांची कामावरची अनुपस्थिती कमी करणं, एक हेल्दी आणि प्रोडक्टिव्ह वातावरण तयार करणं हे तिचं मुख्य ध्येय आहे. आणि याचा फायदा अर्थातच सगळ्यांनाच होतो. थोडक्यात काय, तर या सगळ्या चर्चेचा एकच महत्त्वाचा संदेश आहे. सुरक्षा म्हणजे फक्त नियमांचं पुस्तक नाही, ती एक मानसिकता आहे, एक सवय आहे जी प्रत्येकामध्ये रुजायला हवी. कारण हीच मानसिकता अपघात टाळते आणि कामाची गुणवत्ता म्हणजे प्रोडक्टिव्हिटीसुद्धा वाढवते. तर मग आता ही सगळी माहिती ऐकल्यावर जरा विचार करण्याची वेळ आहे. उद्या तुम्ही कामावर जाल किंवा अगदी घरात असाल, अशी कोणती एक छोटीशी गोष्ट आहे जिची सुरक्षा तपासणी तुम्ही आता वेगळ्या नजरेने अधिक काळजीपूर्वक कराल? यावर नक्की विचार करा. आणि हो, सुरक्षित रहा.